नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक सुरेश मसुडकर आपल्या सर्वांचे आपल्या ग्रामीण क्रॉप आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला आज जमिनीच्या प्रतिसादानुसार सोयाबीन पिकाचे खत व्यवस्थापन सांगणार आहे. तर आपण बरेच दिवसापासून सोयाबीन पीक पेरत आलेलो आहे किंवा लागवड करत आलेलो आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या कुठल्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची वाढ होते आणि कुठल्या शेतामध्ये होत नाही. ठीक आहे, तर ज्या शेतामध्ये आपल्या सोयाबीन पिकाची वाढ जास्त होते त्या ठिकाणी आपल्याला नत्रयुक्त खते द्यायचे नाहीत आणि त्या ठिकाणी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग प्लस 25 किलो त्यासोबतच 25 किलो MOP आपल्याला द्यायचा आहे. ज्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची वाढ जास्त होत पण नाहीये आणि कमी पण राहत नाही म्हणजे मध्यम राहते अशा ठिकाणी आपल्याला 12-32-16 किंवा 10-26-26 एक बॅग सोबतच 10 किलो सल्फर आपल्याला द्यायचं आहे. आणि ज्या शेतामध्ये आपल्या सोयाबीन पिकाची वाढ होतच नाहीये अशा ठिकाणी आपल्याला 20-20-0-13 एक बॅग सोबतच 25 किलो MOP आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. आणि आपल्या सोयाबीन पिकाची पेरणी झाल्यानंतर उगवण क्षमता चांगली होण्यासाठी आणि लवकरात लवकर किडींचा अटॅक आपल्या पिकावरती होऊ नये म्हणजे खोडमाशी आणि चक्रीभुंगासारख्या किडींचा अटॅक सुद्धा आपल्या पिकावरती होऊ नये यासाठी आपल्याला पेरणी करण्या अगोदर बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचे आहे. तर बीज प्रक्रिया करताना आपल्याला एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकचा प्रयोग असलेले औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जसं की PCT 410 आहे किंवा UPL कंपनीचे इलेक्ट्रॉन आहे किंवा बेस्ट ॲग्रो कंपनीचं वार्डन आहे. या तिघांपैकी एकाची बीज प्रक्रिया करा. यानं आपले बीज अंकुरण पण चांगलं होईल आणि रोग आणि किडीला पहिले 30 दिवस आपल्याला रोग आणि कीड पण येणार नाही. ठीक आहे. दुसरं म्हणजे जमिनीची ओल 6 इंचपर्यंत जाऊ देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरच आपल्याला पेरणी करायची आहे. जर ओल कमी असली शेतात तर मग उष्णतेमुळे आपलं बीज अंकुरण होऊन पण करपून जाईल. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. त्यामुळे जमिनीची ओल 6 इंच गेल्यानंतरच पेरणी करा. ठीक आहे. आणि असेच आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला ग्रामीण क्रॉप आर्ट आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.